अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपले गुण, श्रुती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येते परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांशी, वेदने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिते. कैकांचे ब्रह्म दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले, कुमार्गवर्तीयांशी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्याशी आणावी अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करून निकटपटी बुवांशी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोते यांचे चित्त आकर्षणी घेते ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीते तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभव वादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकात, स्तुती करते जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे, जे भक्तजनांचे माहीर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जनसांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया येतेचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींशी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार, ऐशी ऐकून सत्वर यतिराज हसले. मुखी काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलते हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणती येती, आणि करीतीच्या त्यांची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला अशी सत्यची. पाहुणे तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंगपूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलिती, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींशी तुच्छ मानिती. नित्यनियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघी जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारी पडलेसे. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती झाली तयांसी, त्यांनी धरून निभवांशी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, गरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त, त्या म्हणते यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडते. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नांशी, कदकदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, कोण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितशी, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकाशी, काय म्हणून व्यालासी, जरी व्यर्थ भय मानितोशी, मग ब्रह्मपद जाणशी कैसी. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, याशी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खून, धरले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळवणे, ब्रह्मपदा योग्य झाली. स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडली सुंदर, त्यांचा करुणी आहार अर्पी शंकरा विष्णुकवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय घोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, तुझ्याच कृपे निश्चित, अल्प वर्णिले स्वामी चरित. पुढे कथा सोरस अत्यंत, वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती, विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती येते, ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला,
जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला, वैकुंठासम नगरी येते. राजे निजाम सरदार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक, तया लक्षांची जहागिरी त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परी पूर्वकर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चेन न पडे रात्रंदिन, गळे गेले शरीर सुकवून, गोड न लागे अन्नपाणी, नावडी भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नाही चिरात्रंदिवस, चिंतानळे पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दितली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्याशी, त्रासले या भवयात्रेशी, कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे, विधीने लेख भाळी लिहिला, तो न चुके कवनाला, तदनुसार प्राणी मात्राला, भोगणे प्राप्त असे की, कोणालागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडवेल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी, ऐसा विचार करोनी, तत्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला, अक्कलकोटी जावे तो, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाईल दुरी. शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले, ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयाशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो, हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारोनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेश, तो देखील जन समस्त, प्रेमळ भक्त स्वामींचे, स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्रांचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करीती घरी, स्वामी चरणी परस्परी, प्रेमभावे सांगती, कित्येक प्रात स्नाने करुणी, द्रव्यपूजा घेऊनी, अर्पावया स्वामी चरणी, जाती येते त्वरेनी. महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्मकुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघेजण, स्वामी चरण पूजिते, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गौडः. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. गणेशाय नमः. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाचे जपदाने, अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावणी, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येते पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो एशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले, यात्रेची झाली दाटी, कैसी होईल स्वामी भेटी, ही चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिले, जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे, तेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी, करुणी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील, व्याधी दूर करावी म्हणून, विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपण लागून द्रव्य काही देईन, बाईशी द्रव्य लोभ पूर्ण, अंत आनंदले तेचे मन, म्हणे मी इतके करीन 2000 रुपये द्याल की, ते म्हणती बाईशी, इतके कार्य जरी करीशी, तरी 10 सहस्त्र रुपयांशी देईन सत्य वचनही. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक येऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीय स्वामीप्रती कार्य आपले करीन. मग एके दिवशी येती, बैसले होते आनंदवृत्ती, शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष, बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पिढितो, तरी आता कृपा करुणी, मुक्त करावे व्याधीपासून, ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले, चालले गावाबाहेरी, आले श्री कनुराचे दर्ग्यावरी, शंकरराव ही बरोबरी, त्या स्थळी पातले,
यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचीत निजली छाटी टाकूनी सेविकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेकनोऱ्याचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांशी आणि शेखनोर दर्ग्याशी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटोनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधीपळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकरराव तयांसी आला अनुभव. 10 दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनांशी आनंदित झाले. म्हणती व्याधी केल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनी गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभार करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चोनी गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लगेची पार. परिगंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाते. श्रवणी धरावा आदर तेने साधिते इहपरत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 9वाध्याय घोडा हा श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु.